लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 28 जानेवारी बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला जानेवारी हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींचा आज 28 जानेवारी बुधवार या ठिकाणी 100% गोड सुद्धा केला जात आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे तुम्हाला माहिती आहे 1 ते डिसेंबर 1-2 जानेवारी पर्यंत विस्तार करण्यात आलेला होता। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच 13 जानेवारी 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये वाटप करण्यात आलेला होता। आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमची जानेवारीच्या हप्त्याची चिंता मिटलेली आहे। सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा महत्त्वाचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये लगेच जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत जिल्ह्यांची बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, ज्यांची केवायसी चुकलेली असेल, अर्धवट राहिलेले असेल किंवा केवायसी सक्सेसफुल दाखवत असेल तरी पण त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते आणि आता त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आम्हाला जानेवारीचे पैसे येतील का। तर बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सकाळी डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा, यांनी तुम्हाला शब्द दिलेला होता की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप केला जाईल आणि आता लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिना संपत आलेला आहे। जानेवारी महिन्याचे शेवटचे 3-4 दिवस उरलेले आहेत। या दृष्टिकोनातून आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून त्यांचे जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना कुठे कशा पद्धतीने हे पैसे जमा केले जात आहेत त्याविषयी माहिती देतच आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। बघा, लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता थोडाफार लेट आलेला आहे, परंतु आता जानेवारी महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे। त्यामुळे आता जानेवारी हप्त्याचा पैसा सोडण्यासाठी कोणती अडचण येणार नव्हती आणि हे पैसे आता बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जमा सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना, कालच बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। कालच बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होती आणि हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहेत। लाडक्या बहिणींचे जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा पडणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना, आपण सविस्तर बघून घेऊया जिल्हे बँका या ठिकाणी आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणींकडून विचारपूस केली जात होते की आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा होतील का, आम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील का, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते, परंतु या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अजून कोणत्याही लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते। परंतु यापुढे आता काळजी करायची गरज भासत नाही, कारण लाडक्या बहिणींची गॅस कनेक्शनच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे यासोबत तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये
या ठिकाणी आता विस्तार केले जाणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडकी बहिणींना सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा जानेवारी महिना 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा जरी तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वेळेवर आले नव्हते तरी पण यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा लाडक्या बहिणींनो यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण आपल्या राज्य सरकारकडून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा तुफान बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु लाडके बहिणींनो अशा बातम्यांवरती कधीच विश्वास ठेवत जाऊ नका, कारण एकंदरीत ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतो त्यावेळेस आपण सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। बघा लाडके बहिणींनो आता एकंदरीत पाहायला गेलं तर जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या भरपूर अशा लाडके बहिणी आहेत, तर त्या सर्व लाडके बहिणींना आता दिलासा मिळत आहे। त्या सर्व लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्या लाडके बहिणींना यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो आपल्या राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी किंवा लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी जानेवारीचा हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती मिळत होते। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भरपूर न्यूज चॅनलवरती तुम्ही सुद्धा बातम्या ऐकलेल्या असतील की आपल्या राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, तर या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना नमोद हप्ता जमा होईल, लाडक्या बहिणींना त्यांचा जानेवारीचा हप्ता जमा होईल अशा बातम्या येत होत्या। तर अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे। लाडक्या बहिणींचे जानेवारीच्या हप्त्याची आणि शेतकरी बांधवांची नमोद हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहू, परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते, केवायसी चुकलेली होते, त्या लाडक्या बहिणींसाठी काय अपडेट आहे तर बघा लाडक्या बहिणींना ज्यांची केवायसी चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होते, त्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाणार आहे। हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून जेवढे पण तुमचे काही मागील थकीत हप्ते आहेत तर ते सर्व तुम्हाला थकीत हप्ते विस्तार होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहे, म्हणजेच ज्या लाडकी बहिणी जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, ज्या लाडकी बहिणींना जानेवारी हप्त्याची गरज आहे, त्या लाडकी बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर बघा लाडकी बहिणींना जानेवारी हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत पाहायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतं आणि आता लाडक्या बहिणींनो जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा सर्व लाडकी बहिणींची संपत आहे, कारण जानेवारी महिना संपत आलेला आहे। जानेवारी महिन्याच्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो एका दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात येत असते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत असतात। जर तुम्ही विचार केला ज्यावेळेस नोव्हेंबरचा हप्ता सोडलेला होता त्यावेळेस सुद्धा तो नोव्हेंबरचा हप्ता 2-3 दिवस वितरित होत होता, डिसेंबरचा हप्ता सोडलेला होता तो सुद्धा 2 दिवस वितरित झालेला आहे। आता जानेवारीचा हप्ता सरासरी 3 दिवस वितरित होईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळत आहे। परंतु लाडकी बहिणींना या 5 प्रकारच्या लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही। या 5 प्रकारच्या लाडकी बहिणींनी जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी कोणत्या जर एका प्रकारामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती ठरणार आहे। तर बघा लाडकी बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्यांना ब्रेक लागून हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। एकंदरीत सर्वात अगोदर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावांमध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही।
आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत। तर या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजयदादा यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार आहेत का त्याविषयी माहिती देऊन टाकतो। यासोबत जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर विस्तार होणार आहे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमचे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा 100% विस्तार सुद्धा होऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आपलं राज्य सरकार हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजयदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभा आहे। त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या पोषणासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते। आता या लाडक्या बहिणीचा एकच उद्दिष्ट होता की राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या पायावरती त्यांना उभे करणे, एखादा काहीतरी त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे असा सरकारचा दृष्टिकोन होता। त्यामुळे सरकारने योजना सुरू केलेली होती, परंतु या योजनेमध्ये मोठमोठ्या पैशावाल्या महिलांनी सुद्धा अर्ज केलेले होते, ज्यांच्याकडे बंगलो होते, गाड्या होत्या, त्यांनी सुद्धा पैशाच्या लालचीपोटी अर्ज केलेले होते। परंतु आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी गरीब असतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत, परंतु ज्या बहिणी श्रीमंत असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल, म्हणजेच पांढरे रेशन कार्ड असेल, त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत ज्यांच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये आता पात्र ठरत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, त्या लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आता आपण एकंदरीत जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत, त्यामुळे जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले पाहिजेत तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहायचे आहेत। बघा सरकारच्या माध्यमातून 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची मोबाईलवरती वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपले राज्य सरकार हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा असते। हे सरकार लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम करत असते। या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हे पैसे वितरित केले जात नाहीत, तर हे पैसे लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून दिले जात असतात। आता बघा लाडक्या बहिणींना या 2026 सालामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल होत असतात। याच्यामध्ये बँकिंग असेल, योजना असतील, याच्यामध्ये महत्त्वाचे बदल होत असतात। त्याच पद्धतीने आता या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। जर तुम्ही या बदलांमध्ये म्हणजे जे नवीन नियम लागू झालेले आहेत त्या नवीन नियमांचं पालन केलं तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु जर तुम्ही या नवीन नियमांचे पालन केलं नाही तर तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जायचे नाही तर तुम्ही
तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आता एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर तुम्हाला कशा पद्धतीने दिलासा दिला जात आहे त्याविषयी सुद्धा माहिती सांगत आहे, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खाटाकडे विस्तांतर सुद्धा होऊन जातील. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. बघा लाडक्या बहिणींना आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली असेल, अर्धवट केवायसी झालेली असेल, ज्यांनी केवायसीच केलेले नव्हते, त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून ज्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले नव्हते त्यांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची जानेवारीच्या हप्त्याची त्यासोबत गॅस कनेक्शनच्या हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या, जर तुमचे पैसे तांत्रिक अडचणींमुळे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट राहिलेले असतील, तर तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना चिंता आणि काळजी करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून चेकवरती सही केली जात असते. त्यानंतर सरासरी 3600 कोटींचा निधी हा बँकांकडे विस्तांतरित केला जातो. त्यानंतर एका महिन्याचा हप्ता वितरित होत असतो. त्याच पद्धतीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर सुमारे आपल्या राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सविस्तर पहा. व्हिडिओ सविस्तर पाहिला तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट विस्तांतर होतील. तुम्हाला यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात अगोदर महत्त्वाचे नियम सांगत आहे. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं, या नियमांमध्ये बसला तर तुम्हाला पैसे येतील. परंतु जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही, नियमांमध्ये बसला नाहीत, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. पैसे येण्यासाठी मोठ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते. त्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून काही जुने नियम लागू करण्यात आलेले होते. परंतु लाडक्या बहिणींनो, 2025 सालामध्ये परत नवीन नियम लागू करण्यात आले आणि आता 2026 सालामध्ये सुद्धा महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसलात, नवीन नियमांचं पालन केलं, तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहेत आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. परंतु जर तुम्ही नवीन नियमांचं पालन केलं नाही, नवीन नियमांमध्ये बसला नाही, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आता हे नवीन नियम कोणकोणते आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून अगोदर 4 चाकी गाडीचा नियम लावण्यात आलेला होता. यासोबत उत्पन्नाचा नियम लावलेला होता. पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं असे अगोदर जुने नियम लावण्यात आलेले होते. परंतु लाडक्या बहिणींनो, आता जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला नवीन नियमावली
नियमावली जाहीर झालेली आहे. नवीन नियमांमध्ये तुम्ही बसत असायला पाहिजे. नवीन नियमांमध्ये बसलात तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार. आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, याच्या अगोदर तुमच्यासाठी कोणीही अशी योजना सुरू केलेली नव्हती. सर्वात प्रथम या राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये सुमारे 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. तर या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा आहे. यासोबत वरच्या साईडचा धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा असे टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. या लाडक्या बहिणींना आता बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आता जी काही महत्त्वाची अपडेट आहे ते अपडेट सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती भरपूर बातम्या फिरत आहेत की पैसे जमा झाले, पैसे वाटप झाले, परंतु लाडक्या बहिणींना आज 28 जानेवारी आहे, अजून कोणत्याही बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, महिना संपत आलेला आहे, त्यामुळे आज किंवा उद्या याचा शासन निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. लवकरच शासन निर्णय येईल. शासन निर्णय आला की लगेच आपला व्हिडिओ येईल. आपला व्हिडिओ आला की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा. बँक खात्याची KYC केलेली नसेल तर ती KYC करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तुमची जानेवारी हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे.